जिल्ह्याभरातल्या तालुक्याभरातल्या शाळांमध्ये गेला, परंतु जे वास्तव तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे, परंतु इतर जिल्ह्यामधले अधिकारी शाळांपर्यंत पोहोचत नाही आहे. असं नाही आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांनी शाळेला भेटी देणं, तिथल्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवणं, तिथे सुधारणा करणं याचं टार्गेट काही महिन्यांच्या वर्षभराच्या पूर्वीच देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी भेटी पण दिलेल्या आहेत. अगदी तुमच्या माहितीकरता मी सांगतो, परवा 15 ऑगस्टला अमरावतीला ध्वजारोहणची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर होती आणि मग 14 तारखेला जात असताना मी स्वतः छत्रपती संभाजीनगरच्या मला वाटतं कन्नड तालुक्यातल्या काही शाळांना मी स्वतः जात असतानाच भेट दिलेली आहे. आता काही त्रुटी तिथे आढळून आलेल्या आहेत, आम्ही त्या स्वीकारतो, नाही म्हणण्याचं काय कारण आहे. काही वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल, हो, त्याच्या सुधारणा करणं ही आमची जबाबदारी आहे, त्या सुधारणा करतो. आता काही शाळा अशा पण आहेत त्याने खूप कष्टपूर्वक खूप चांगलं काम पण केलेलं आहे. अनेक शाळा अशा आहेत की वर्षाच्या 365 दिवस चालवल्या जातात. अनेक शाळा अशा आहेत की त्या शाळेच्या व्यतिरिक्त कष्ट घेत आहेत. आमच्या अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत, अनेक शाळा व्यवस्थापन समिती आहेत, ते त्या विकासाची कास धरून पाठपुरावा करतायत. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण पोषण आहार मिळाला पाहिजे, गणवेश त्यांचा दर्जेदार असला पाहिजे. तुमच्या माहितीकरता मला सांगायचं आहे की चालू वर्षाला गणवेश हा क्वालिटीचा असला पाहिजे, म्हणून त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांची समिती सुद्धा गठीत केलेली आहे की जेणेकरून बारीक निरीक गोष्टींवर आपल्याला जेवढं शक्य आहे त्या ठिकाणी लक्ष ठेवणं आणि त्याच्यात सुधारणा कशी होईल, कोणाला पनिश करणं हा आपल्या उद्दिष्ट नाही, त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. आणि जसं मी बोललो की महाराष्ट्राच्या प्रत्येक पालकाला आपल्या पाल्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि उद्याचा तो भारताचा नागरिक घडत असताना तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे. अशी पण शिक्षण पद्धतीमध्ये आपण बदल त्या ठिकाणी केलेले आहेत. मी तुम्हाला 10 गोष्टी सांगू शकतो. चालू वर्षाला अभ्यासक्रम आपण बदललेला आहे. पुस्तकं शाळा सुरू होण्याच्या आधीच पोचलेली आहेत. गणवेश निधी शाळा सुरू होण्याच्या 15 दिवस आधीच पोचलेला आहे. थोडा एक 10-20% निधी कमी होता, परंतु 80-90% निधी शाळा सुरू होण्याच्या आधीच पोचलेला आहे एका गणवेशाचा. दुसरा गणवेशाचा निधी आता प्राप्त झालाय, तो पण पोचेल. तर आणि लहान लहान गोष्टींची एक चांगली मालिका आपण शिक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे. अर्थात मला सगळं समजतंय असं मानणारा मी काही कार्यकर्ता नाही आणि म्हणून ज्यांच्याकडनंही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनांचं निश्चितपणे स्वागत केलं जाईल आणि त्या पद्धतीने सुधारणा केल्या जातील. बऱ्याचशा त्या भागातल्या शाळा ह्या वन विभागामध्ये आहेत आणि मग काही ठिकाणी कुडाचं पार्टिशन करून, म्हणजे फॉरेस्टचे नियम असल्यामुळे, आणि मग मागच्या काळामध्ये आम्ही या संदर्भातली बैठक घेतली होती आणि मग कंटेनर फॉर्ममध्ये तिथे शाळा देता येतील का, कारण परमनंट बांधकाम करायला काही तांत्रिक अडचणी आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं तिथले जिल्हाधिकारी, तिथले CO, तिथले शिक्षण जिल्हा अधिकारी यांना या संदर्भातली सूचना केलेली आहे. आणि नुसतं नंदुरबार धुळे जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापी अशी सूचना करण्यात आलेली आहे. सध्या अभिजित दिपके यांचं मराठी शाळेमध्ये भेटी देणं आंदोलन सुरू आहे. शाळेच्या दुरावस्थांबद्दल ते माहिती घेत. अभिजितजी दिपके ज्या पद्धतीने शाळेमध्ये काही ठिकाणी अव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारच्या ज्या काही बाबी निदर्शनास आणून देत आहेत. मला वाटतं की या सर्व गोष्टींना आम्ही त्या ठिकाणी सकारात्मक घेतो. अभिजित जे असतील किंबहुना एक सामान्य नागरिक पण असेल तर त्यांनी केलेल्या सूचनांचं निश्चितपणे विभाग त्या ठिकाणी स्वागत करतो. त्या सूचनांची प्रतिपूर्ती, त्या सुधारणा
लवकरात लवकर कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे. आपण जर बघितलं असेल तर केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, शासनाच्या विविध जे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटच्या हेडच्या माध्यमातून असेल, त्याच्यासोबतच काही CSR फंड्सच्या माध्यमातून असेल, काही ठिकाणी लोकसहभागाच्या माध्यमातून असेल, आपण शाळेंच्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत. आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक शाळेला शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे, स्वच्छतागृह त्या ठिकाणी असली पाहिजेत, शाळेच्या इमारती सुस्थितीत असल्या पाहिजेत, क्रीडांगण असलं पाहिजे, लॅब असली पाहिजे, लायब्ररी असली पाहिजे, सुविधा असल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांना पण वाव कसा देता येईल त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे. अर्थात काही ठिकाणी कमतरता आहेत, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही मागच्या काही वर्षांचं जर आपण माहिती घेतली तर अनेक शाळेंमध्ये सुधारणा पण त्या ठिकाणी झालेल्या आहेत. शाळेंची जर आपण आकडेवारी घेतली तर साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेंची संख्या 65,000च्या पुढे आहे आणि अनुदानित असतील आणि इतर शाळांचा जर आपण विचार केला तर लाखाच्या पुढे शाळा आहेत आणि म्हणून विद्यार्थी आमचं दैवत आहे आणि या विद्यार्थ्यांच्या साठी जेवढं जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल, भौतिक सुविधा कशा देता येतील, हा विद्यार्थी उद्याचा भारताचा नागरिक घडत असताना तो प्रखर राष्ट्रभक्त कसा घडेल, तो उद्याच्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभा कसा राहू शकेल या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे. मला वाटतं की ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी अद्यापही या सुविधा मोठ्या प्रमाणात देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींना आम्ही त्या ठिकाणी सकारात्मक घेतो आणि या सुविधांचं निराकरण लवकरात लवकर कसं होईल त्या दृष्टिकोनातून विभाग काम करेल. एखाद्या शाळेतील काही त्रुटी असतील ते शोधण्यासाठी शाळेत जाणं, वर्गामध्ये जाणं कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरतं. मला वाटतं की कायदे नियम या गोष्टींकडे न पाहता तिथली वस्तुस्थिती जी काही समोर येते आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि म्हणून याला आम्ही सकारात्मक घेतो. आणि जसं मी सांगितलं की विद्यार्थ्यांचं साठी या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि विभाग त्या निश्चितपणे करेल. एकीकडे ही पण वस्तुस्थिती आहे आणि दुसरीकडे ही पण वस्तुस्थिती आहे की आमचे अनेक शिक्षक बंधू भगिनी, अनेक आमच्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत, आमच्या शाळा व्यवस्थापन समित्या आहेत, अतिशय समर्पित भावनेतून खूप चांगलं कार्य संपन्न करत आहेत. मला वाटतं की अनेक शाळा जिल्हा परिषदच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, काही खाजगी व्यवस्थापनाच्या असतील, त्यांच्यामध्ये खूप चांगलं समर्पित शिक्षण पण दिलं जात आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळामध्ये ज्या काही पटसंख्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात आता तुम्हाला वाढलेल्या त्या ठिकाणी दिसून येणार आहेत. अर्थात यामध्ये आणखी खूप मोठ्या प्रमाणात कामाची अपेक्षा महाराष्ट्राची आहे आणि म्हणून मागच्या काही 1-1.5 वर्षाच्या पासून येणाऱ्या काळाच्या दृष्टिकोनातून एक नियोजन विभागाने केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी पण त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं शैक्षणिक कार्य आपल्याला सर्वदूर महाराष्ट्रव्यापी झालेलं दिसेल. CGPच्या या आंदोलनामुळे ज्या ज्या त्रुटी या शाळांमध्ये आढळत आहेत त्याला सर्वस्वी शिक्षण मंत्री, शिक्षण विभाग जबाबदार असल्याचं देखील मला वाटतं की कोण चांगल्या सूचना करत असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मी आपल्या माहितीकरता सांगतो आणि हा काही मला याचा आकडेवारी आपल्यासमोर ठेवायची नाही, परंतु कुठंही प्रवासात जात असताना त्या शाळेला त्या ठिकाणी मी भेटी देण्याचं काम केलेलं आहे आणि मागच्या काही महिन्यांच्या पूर्वीचा जर तुम्ही अजेंडा बघितला तर शिक्षण मंत्र्याच्या पासून, सचिव महोदयांच्या पासून, आयुक्त महोदयांच्या पासून तर आमच्या केंद्र प्रमुखाच्या पर्यंत त्याने
दर आठवड्याला दर महिन्याला किती शाळांना भेटी द्यायच्या याचा कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. त्याच्यासोबतच काही वेळेस जर अडीअडचण असेल तर किमान 2-3 शाळांना व्हिडिओ कॉल करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गुणवत्तेची प्रगती, तिथल्या भौतिक सुविधा आपण व्हिडिओ कॉल करून पण त्याची माहिती घेऊ शकतो. आणि काही प्रारूप जे काही तयार केलेलं आहे, काही आता प्रगतीपथावर आहे, याचे दृश्य स्वरूपात परिणाम तुम्हाला वर्षभरामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.